जय मलानी चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार। ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी देशात आधुनिक मानाची सत्ता आहे जी समग्र महिलांना गुलाम करायला निघाली आणि मनोवृत्तीला आणायला निघाली आहे। हाथरस हत्याकांडावर देशाचे पंतप्रधान मौन बाळगत असतील तर ते महिलांचं रक्षण कसं करू शकतील? त्यांचं मौन हे आरोपितांच्या बाजूने आहे काय? RSS गप्प का? आदिवासी भाजपच्या खासदार गप्प का? धर्माची ही सत्ता महिलांना, दलितांना, आदिवासींना गुलाम करायला निघालेली आहे। हे व्यवस्था आता लोक उधळून लावतील। देशात आता लोक स्वयंस्फूर्तीने देश आणि माणूस वाचवायला पुढे येतील। येथे दलितांचं अस्तित्व धोक्यात आलं आहे। संविधान अभिव्यक्ती धोक्यात आली आहे। हिरो हिरोईनचं रक्षण अमित शाह करतात आणि मनीषा वाल्मिकीचा पीडितांना घरात कैद करतात। ही व्यवस्था आधुनिक मुनीची व्यवस्था आहे, असे प्रतिपादन पत्रकार परिषदेत ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी। शैलेंद्र चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष मी दीपक केदार नंदुरबारच्या दौऱ्यावरती संघटनात्मक बांधणी आणि दलितांच्या रक्षणासाठी आंदोलनात्मक भूमिका घेण्यासाठी या नंदुरबार दौऱ्यावर आलेलो आहे। हाथरस हत्याकांड जगभर मानवतेला काळिंबा फासणारा हत्याकांड म्हणून ओळखलं जात आहे आणि या देशात जन आंदोलन जन उठाव उभा राहिलेला आहे। हे जन आंदोलन उभा करण्यासाठी महाराष्ट्रात सुद्धा ऑल इंडिया पॅन्थर सेना आंदोलनं करत आहे। या प्रकरणात जाणीवपूर्वक पीडितांनाच आरोपी करण्याच्या दिशेने वाटचाल चालू आहे। CBI SITचं चौकशीचं भूत पुढं करून आंदोलन दाबण्याचं काम सुरू झालेलं आहे। हे सरकार आता CBIच्या मार्फत आणि चौकशीच्या मार्फत त्या ठिकाणी दलितांच्या रक्षणासाठी हाथरसच्या हत्याकांडाला वाचा फोडण्यासाठी आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी म्हणून आंदोलन करण्यासाठी या देशात आणि त्या ठिकाणी जे आंदोलक आणि नेते काम करतायत त्यांनाच कैद करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झालेली आहे। हे आंदोलन फंडिंगच्या माध्यमातून सुरू झालं आहे। हे आंदोलन इथं असणारं याच्यामध्ये दंगलीचं षडयंत्र आहे, हे आरोप नेहमीप्रमाणे RSS सरकार लावत आहे। भीमा कोरेगावमध्ये पण लावले, इथं पण लावले। जवखेडा हत्याकांडात सुद्धा पीडितांना आरोपी केलं आणि या सुद्धा पीडितांना आरोपी केलं जात आहे। परंतु लोक रस्त्यावर का उतरलेत हे कुणी विचारत नाही। लोक स्वयंस्फूर्तीने जनआंदोलन का उभा करतायत हे कुणी विचारत नाही। लोकांवरतीच फंडिंगचा आणि इथं असणारा दंगलीचा आरोप लावलेला जातोय, हे निंदनीय आहे। उलट आरोपीला पुढं करून बलात्कार झालाच नाही असं भाजपच्या नेत्यांचं जे काही स्टेटमेंट आहे त्यामुळे RSSचाच अजेंडा दंगलीचा दिसतोय, अशी असणारी परिस्थिती। महाराष्ट्र असो, राजस्थान असो, गुजरात असो, उत्तर प्रदेश असो, समग्र देशात दलितांचं आणि आदिवासींचं, मुस्लिमांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे। हे अस्तित्व वाचवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी, ही उभा राहिलेली मनोवादी व्यवस्था गाडण्यासाठी ऑल इंडिया पॅन्थर सेना काम करत आहे, आंदोलन उभा करत आहे। महाराष्ट्रात सुद्धा काही भारतीय जनता पार्टीच्या खासदारांना पुढं करून मराठा आरक्षणाच्या नावाखाली या राज्यातला सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम सुरू झालेलं आहे। मला आरक्षण भेटलं नाही, आम्हाला आरक्षण भेटत नसेल तर कुणालाच आरक्षण नको, ही भूमिका दंगल पसरवणारी भूमिका आहे, सामाजिक सलोखा बिघडवणारी भूमिका आहे। आरक्षणवादी, बहुजनवादी कदापि कुणीही असो आरक्षण नको म्हणणाऱ्यांना खपून घेणार नाहीत, त्यांचा निषेधच करतील। आज या राज्यामध्ये आरक्षणाच्या आडून, आंदोलनाच्या आडून जे काही सामाजिक सलोखा बिघडला जातोय तो अतिशय भयानक आहे। रयतेचा राजा हा सामाजिक सलोखा ठेवत असतो। रयतेचा राजा हा समग्र 18 पगड जातीला घेऊन त्याच्या न्यायाची भूमिका मांडत असतो आणि या महाराष्ट्रात आम्हाला ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांशिवाय कुणीही रयतेचा राजा तिथे वाटत नाही। ते सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी निघालेत। जेव्हा मराठा क्रांती मोर्चाच्या विरोधात प्रतिमोर्चे निघत होते त्यावेळेस एकमेव बाळासाहेब आंबेडकर असे होते की SC STला त्यांनी सांगितलं प्रतिमोर्चे काढायचे नाही, आंदोलनाचा त्यांचा अधिकार आहे। आणि तेव्हा सुद्धा सामाजिक सलोखा कायम राहिला। काल सुद्धा जी त्यांनी भूमिका घेतली त्या भूमिकेमुळे सामाजिक सलोखा राहणार आहे। आम्ही त्या भूमिकेचं समर्थन करतो। संविधानाच्या माध्यमातून, सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून जो आरक्षण मराठा समाजाला मिळेल त्याचं स्वागत करतो। परंतु आरक्षणाच्या नावाखाली
जर तुम्ही MPSCच्या परीक्षा रद्द करण्याची भूमिका घेत असाल, पोलिसांची भरती करू नका म्हणत असाल, मेगा भरती करू नका म्हणत असाल, तर याचा आम्ही कडाडून विरोध करणार. SC ST असतील, मागासवर्गीय असतील, OBC असतील, मराठा वंचित तरुण असतील, त्यांना मिळणारा हक्क मिळाला पाहिजे, भरती झाली पाहिजे, ही आमची भूमिका ठाम आहे. काल बाळासाहेब आंबेडकरांनी घेतलेल्या स्टँडमुळे सोशल मीडियामध्ये त्यांच्या विरोधात काही विखारी पोस्ट येत आहेत, विरोध होत आहेत. त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि इशारा देतो की ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहेत. देशामध्ये ते काम करतात, देशभर त्यांचं संघटन आहे, जगभर त्यांची ओळख आहे. त्यांच्यावरती केलेली टीका ऑल इंडिया पॅन्थर सेना कदापि सहन करणार नाही. जशाचे तसे उत्तर दिले जाईल असा असणारा इशारा देतो.